मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवरायांनी उभा केलेले आरमार हे त्यांच्या दूरदृष्टी, कल्पकता आणि राज्यकारभारातील कौशल्य याचे उत्तम उदाहरण मानावे लागेल. ते दुर्गस्वामी होते, त्याचबरोबर समुद्रस्वामीही होते. शिवरायांनी जावळी जिंकल्यानंतर इसवी सन 1659 आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज या आरमारी प्रबळ शक्तींना तोंड देऊन जलदर उभा केले. गोव्याचा व्हाईसरॉय याने इसवी सन 1667 पोर्तुगीजांच्या राजाला एक पत्र लिहिले. त्यामध्ये तो लिहिते की शिवरायांचे नौदल मला भीतीदायक वाटते, कारण त्यांच्याविरुद्ध आम्ही सुरुवातीस कारवाई न केल्याने त्यांनी किनाऱ्यावरती किल्ले बांधले आणि त्यांनी पुष्कळ तारवेसुद्धा बांधलेले आहेत. शिवरायांनी अगदी जाणीवपूर्वक आरमार उभा केले. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील स्वराज्याचे संरक्षण, परकीय सत्तांच्या हालचालीवरती नियंत्रण, स्वराज्याची आर्थिक व लष्करी शक्ती वाढवणे, व्यापारी मार्ग सुरक्षित ठेवणे हे सहज साध्य झाले. शिवरायांनी विजयदुर्ग, मालवण, राजापूर, खांदेरी, उंदेरी या ठिकाणी जहाज बांधणी उभा केली व आरमारी प्रशिक्षण केंद्रसुद्धा उभा केले. ज्याच्याकडे आरमार त्याचा समुद्र हे त्यांचे सूत्र होते. शिवरायांनी उभं केलेले आरमार हे भारतीय इतिहासातील क्रांतिकारक कार्य आणि पर्वच मानावे लागेल. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.